नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठा विद्याप्रसारक समाजाच्या SVKT महाविद्यालयातील ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक विनायक गवळी आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे. आपण पर्यावरणीय अर्थशास्त्र ह्या विषयातील पर्यावरणीय प्रदूषण हा टॉपिक मागील लेक्चरपासून शिकत आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण जलप्रदूषणासंदर्भात स्टडी केलेला होता. आता जलप्रदूषणात स्टडी करत असताना त्यामध्ये काय काय बघितलेलं मागील लेक्चरमध्ये, तर जलप्रदूषण म्हणजे काय, मग जलप्रदूषण म्हणजे काय, तर थोडक्यात आपण नजर टाकूया. जलप्रदूषण म्हणजे काय, तर पाण्यामध्ये जे हानिकारक बदल घडून येतात किंवा जे प्रदूषके मिसळली जातात त्याला आपण जनरली जलप्रदूषण असं म्हणतो. त्यानंतर आपण जलप्रदूषणाच्या व्याख्या बघितलेल्या होत्या. त्यामध्ये 3 अर्थतज्ज्ञांनी ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत. त्यानंतर जलप्रदूषणाची कारणं बघितलेली आहेत. त्या कारणांमध्ये मग विविध कारणं असतील. सांडपाण्याचं नदीपात्रात डायरेक्टली सोडणं असेल किंवा कारखान्यातून निर्माण होणारं दूषित पाणी नद्यांच्या पात्रामध्ये सोडणं असेल किंवा आण्विक कचरा टाकण्यासारख्या समस्या असतील किंवा नैर्मल्य म्हणजे आपण पूजाविधी वगैरे झाल्यानंतर जे कचरा नदीमध्ये डायरेक्टली टाकून देतो तो असेल. असे विविध कारणं जे आहेत ते सखोल आपण अभ्यासलेली आहेत. त्यानंतर आपण जलप्रदूषणाचे परिणाम बघितलेले आहेत. जलप्रदूषणाचे परिणाम बघत असताना आपण त्यामध्ये मग पिण्याच्या पाण्याची जी समस्या निर्माण होते ती असेल. त्यानंतर शेतीसाठी दूषित पाणी किंवा दूषित पाण्यावर पिकवलेल्या भाज्या असतील, मग त्यामधून येणारं भाज्यांच्या अंगातून येणारे जे विषारी गुणधर्म असतील ते शरीरात जाण्याच्या समस्या असतील किंवा मग समुद्रातून जे समुद्रातील पाण्याचं विषारी, मग त्यामध्ये मीनामाता डिसीज सारखे रोग असतील. म्हणजे विविध प्रकारचे परिणाम जे होतात तेही अनिष्ट परिणाम आपण बघितलेले आहेत. त्यानंतर जलप्रदूषणाच्या नियंत्रणाच्या उपाययोजना आपण मागील लेक्चरमध्ये बघितल्या. मग त्यामध्ये काय आहे, जलप्रदूषण नियंत्रण करत असताना काय काय बघितलं, तर जनजागृती सर्वात महत्त्वाची आहे. प्रत्येक गोष्ट जर आपल्याला टाळायची असेल तर जनसहभाग किंवा व्यक्तींचा सहभाग हा अतिशय उपयोगी आहे. जोपर्यंत व्यक्ती सुधारणार नाहीत किंवा व्यक्ती स्वतः ठरवणार नाहीत की मी पाण्यात कचरा टाकणार नाही, त्यानंतर मी प्रदूषण करणार नाही, हे जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती स्वतः ठरवणार नाही तोपर्यंत ते जलप्रदूषण नियंत्रण करणं अशक्य आहे. याचबरोबर पाण्याचे साठे व्यवस्थित ठेवणं किंवा कारखान्यातून बाहेर पडणारं पाणी त्यामध्ये प्रक्रिया करूनच ते नदीपात्रात सोडणं किंवा कारखान्यांचं नूतनीकरण, अशा प्रकारचे विविध ज्या उपाययोजना आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये काय बघणार आहोत, आता याच्याकडे वळूयात. मागील लेक्चर्सला आपण थोडक्यात रिवाईज केलेलं आहे. आता ह्या लेक्चरमध्ये आपण आपलं सेशन अजेंडा किंवा लर्निंग ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते हवा प्रदूषण म्हणजे काय किंवा हवा प्रदूषणाच्या व्याख्या काय आहेत. मग हवा प्रदूषणाच्या व्याख्या कुणाकुणाच्या आहेत, जागतिक आरोग्य संघटना असेल किंवा भारतीय प्रदूषण नियंत्रण महामंडळ असेल. त्यानंतर हवा प्रदूषण होण्याचे कारण म्हणजे हवेचं प्रदूषण जे होतंय ते का होतंय किंवा त्याची कारणं काय आहेत, कुठून होतंय, याचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर हवा प्रदूषणाचे परिणाम म्हणजे मानवी शरीरावर होणारे परिणाम असतील, वनस्पतींवर होणारे परिणाम असतील किंवा पर्यावरणावर घडून येणारे परिणाम असतील. असे विविध जे परिणाम आहेत त्यांचा देखील आपण ह्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आणि शेवटी आपण ह्या लेक्चरमध्ये हवा प्रदूषण जे नियंत्रित म्हणजे वायू प्रदूषण जे आहे ते नियंत्रित करायचं आहे, तर त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या उपाययोजना आपल्याला करता येतील किंवा कुठल्या मार्गाने ते करू शकतो याच्यावर आपण विचार करणार आहोत किंवा हवा प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना त्या बघणार आहोत. तर आता आपण सुरू करूयात. हवा प्रदूषण म्हणजे काय, तर हवा प्रदूषण म्हणजे काय, जनरली आपण बघतो की वातावरणात फिरत असताना किंवा पर्यावरणात फिरत असताना विविध वायू असतात. त्यात ऑक्सिजन असेल, कार्बन डायऑक्साईड असेल किंवा नायट्रोजन असेल, पाण्याची वाफ असेल, धुलीकण असेल, धुरके असतील, धुकं असेल, असे विविध जे घटक आहेत ते हवेचे एक मूलभूत घटक आहेत. यामध्ये त्यांचं जे प्रमाण आहे ते ठरलेलं असतं. नायट्रोजनचं प्रमाण 78% असेल किंवा ऑक्सिजनचं प्रमाण 21%, त्यानंतर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 0.03% असेल. म्हणजे असं प्रत्येक वायूचं किंवा धुकं किंवा वाफ, बाष्प यांचं प्रमाण हे ठरलेलं आहे. आणि ह्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस बिघाड घडून येतो, म्हणजे ज्यावेळेस फॉल्ट किंवा एखाद्या स्रोतातून मोठ्या प्रमाणावर इतर वायू जास्त टाकले जातात, त्यावेळेस ह्या प्रमाणाचं किंवा याचा बॅलन्स जेव्हा बिघडतो तेव्हा हवा प्रदूषण घडून येतं.
हे झालं आपलं जनरली भाषेत. पण आपण हे व्यावहारिक भाषेत बघत असताना हवेतील दूषितकांचे प्रमाण ज्यावेळी जास्त असते, की जे मानवास व सजीवास अपायकारक असून ते पदार्थाच्या सजीव सृष्टीच्या विनाशास कारणीभूत ठरते. त्यास हवेचं प्रदूषण असं म्हणतात. म्हणजे सायंटिफिक भाषेत म्हणत असताना आपण काय बघतो, तर पर्यावरणाचाही समतोल ठरलेला आहे आणि हवेतील जे घटक आहेत, त्यांचा देखील समतोल ठरलेला आहे. मग हा समतोल जेव्हा त्यामध्ये मग मानवजातीला असेल किंवा पर्यावरणाला असेल, जेव्हा अपायकारक असे म्हणजे हानिकारक असे बदल जेव्हा घडतात किंवा बाहेरचे पदार्थ ज्यावेळेस एंट्री करतात त्यामध्ये, त्यावेळेस ते जे बदल घडून येतात ते विनाशकारक असतात किंवा त्यातून आपल्याला हानी पोचते, ठेच पोचते. त्यावेळेस ते जे बदल झालेले असतात त्यास आपण त्यावेळेस हवा प्रदूषण असं म्हणतो. त्यानंतर वातावरणात मानवी हस्तक्षेपामुळं मग ह्या घडून येतं कुठून? पर्यावरणात तर काय ऑटोमॅटिकली घडवत नाही. एखाद्या वेळेस घडत असतं की वनवे लागले, मग त्यामुळे कार्बन डायऑक्साईड किंवा वणव्यांमधून धूर वगैरे यांचं प्रमाण जास्त निघतही असेल. पण ते पर्यावरण ऑटोमॅटिकली ऑब्झर्व्ह करून घेत असतं आणि त्याचा बॅलन्स हे पर्यावरण त्याच्या त्याच्या पातळीवर करत असतं. पण जनरली माणूस काय आहे? माणूस हा हावरट प्राणी आहे. मग त्यामधून काय घडून येतं, की मानवी हस्तक्षेपामुळे प्राचीन काळापासून पर्यावरणाची झीज किंवा वायू प्रदूषण हे घडत आलेलं आहे. मग झूम शेतीसारखे प्रकार असतील, मग जाणून-बुजून जंगलं नष्ट करायची, तिथे आग लावायची, जमीन साफ करायची, तिथून पिकं काढायचं. असं जे आहे ते प्राचीन काळापासून हे वातावरणात किंवा वायू प्रदूषण असेल, हे घटक माणूस हा प्राचीन काळापासून घडवत आलेला आहे. म्हणजे ही एक जुनीच समस्या आहे. ही तात्काळ किंवा आत्ता जस्ट निर्माण झालेली वायू प्रदूषण ही समस्या आहे का? तर नाही. गेल्या 50-100 वर्षापासून देखील आपण बघतो, की बीजिंग असेल, त्याच्यानंतर लंडन असेल किंवा दिल्ली असेल, इथे प्रदूषणाची समस्या फार मोठी आहे. म्हणजे वायू प्रदूषणाची समस्या जी आहे, ते फार मोठी आहे. परंतु म्हणजे आता प्राचीन काळापासून आपण अभ्यास करत असताना बघितलं, की हे जे प्रदूषणाचं प्रमाण आहे, ते प्राचीन काळापासून आहे. पण याचं प्रमाण वाढलं कधी? तर औद्योगिक क्रांती म्हणजे साधारणतः 17व्या शतकाच्या उत्तरार्धात फ्रेंचमध्ये जी औद्योगिक क्रांती घडून आली. त्यामध्ये मग जे हातमागावर वगैरे वस्त्र निर्माण होत होती, त्याच्या जागी आपण यांत्रिक अ, यंत्र वापरायला सुरुवात केली. त्यातून मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन आलं. पण मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन आल्या-आल्या आपल्याला ध्वनी प्रदूषण बघायला मिळतं. त्यानंतर पाण्याचं प्रदूषण असेल, त्यानंतर वायू प्रदूषण असेल. म्हणजे विविध जे प्रदूषणाचे घटक जनरली मोठ्या प्रमाणात बिघाड व्हायला लागला तो आपण बघत असताना कुठून? तर औद्योगिक क्रांतीनंतर. म्हणजे औद्योगिक क्रांतीनंतर हा विषय अतिशय ज्वलंत बनला आणि त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ आणि वाढच होत जाते आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण बघितलं की हवा प्रदूषण हे काय किंवा ती समस्या कुठून निर्माण झालेली आहे. आता आपण बघत असताना यापुढे वळूयात हवा प्रदूषणाच्या व्याख्या. मग हवा प्रदूषणाच्या व्याख्या कुणाकुणाच्या आहेत? तर भारतीय प्रदूषण नियंत्रण मंडळ जे आहे, त्यांना हवा प्रदूषण म्हणजे काय म्हणायचंय? तर सभोवतालच्या वातावरणात घातक पदार्थांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढून जेव्हा त्याचा मानवाच्या विविध क्रिया, आरोग्य, कला यावर विविध प्रकारचे परिणाम घेऊन त्याच्या मालमत्तेचा उपभोग घेणे कठीण होतं, तेव्हा त्याला आपण हवा प्रदूषण असे म्हणतो. म्हणजे भारतीय प्रदूषण नियंत्रक मंडळ जे आहे, ते काय म्हणतायत, की मानवाचं जीवन जे आहे, त्यामध्ये मानव विविध क्रिया करत असतो रोजच्या रोज. त्यानंतर त्याचं आरोग्य आहे. आरोग्याच्या त्याच्या रोजचं सकाळचं उठण्यापासून दुपारचं ऑफिस, काम, त्याच्यानंतर संध्याकाळचं झोपणं, जॉगिंग ह्या सर्व क्रिया मानवी क्रिया आहेत. याच्यावर जेव्हा ते नियंत्रण सुटतं किंवा यामध्ये बदल घडून येतात किंवा मानवाच्या विविध कला आहेत. मग कलेमध्ये आपण बघतो, की वास्तुकला असेल, चित्रकला असेल, शिल्पकला असेल, ह्याही गोष्टींवर जेव्हा परिणाम घडून येतो किंवा ज्या गोष्टी आहेत, मानवाच्या गरजेच्या गोष्टी आहेत, मग त्यात फळे असतील, भाज्या असतील, व्यायाम असेल, अशा विविध गोष्टी आहेत. त्यामध्ये जेव्हा त्याचा उपभोग घेण्याची जी मानवाची प्रवृत्ती आहे आणि उपभोग घेण्यामध्ये अडथळे निर्माण जेव्हा होत असतात, तेव्हा आपण हवा प्रदूषण झालं आहे, असं निश्चितपणे म्हणू शकतो. जनरली आपण बघतो हवा प्रदूषणाची दुसरी व्याख्या बघत असताना जागतिक आरोग्य संघटनेची बघतो. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जी कोरोना काळात किंवा इतर साथीच्या रोगांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला ॲक्टिव्ह झालेली बघायला मिळते. मग ही काय बघत असते, की जलप्रदूषण किंवा हवा प्रदूषण किंवा येणारी एखादी रोगराई असेल, मृदा प्रदूषण असेल, यासाठी जनरली अहवाल हे वेगवेगळे अहवाल रिसर्च करून सादर करत असते आणि आपल्याला जगाला डायरेक्शन देण्याचा प्रयत्न करत असते. मग जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार हवा प्रदूषण म्हणजे काय? जेव्हा मानवाच्या विविध क्रिया-प्रतिक्रियांमुळे हवेत हवा प्रदूषकांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढून त्यांचा मानवी आरोग्य, वनस्पती
वनस्पती जीवन व मालमत्तेवर अतिशय अपायकारक परिणाम होतो, तेव्हा त्याला हवा प्रदूषण असं म्हणतात. म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या मते काय आहे, की हवा प्रदूषणात जे हवेचे ठराविक घटक आहेत किंवा ठरलेले घटक आहेत, यामध्ये दूषितक किंवा बाहेरचे जे घटक आहेत, हे मोठ्या प्रमाणात मिसळतात आणि हे घटक जेव्हा मिसळतात, तेव्हा मानवी आरोग्य जे आहे किंवा वनस्पती जीवन आहे किंवा विविध मालमत्ता आहेत, मग ताजमहाल पिवळा होण्याचे प्रकार असतील किंवा इतर वास्तू असतील, मग यांच्यावर जे घडून येणारे परिणाम आहेत, हे कशामुळे घडून येतात? तर हवेच्या सहाय्याने रासायनिक किंवा भौतिक अभिक्रिया घडून येतात आणि त्यातून हे परिणाम घडून येतात. म्हणजे मानवी जीवन असेल, वनस्पती जीवन असेल किंवा मालमत्तेवर होणारे परिणाम म्हणजे अतिशय अपायकारक परिणाम ज्यावेळेस होतात, त्यावेळेस जागतिक आरोग्य संघटनेच्या मते काय, तर हवा प्रदूषण घडून आलेलं आहे, असं ते म्हणतात. आता हवा प्रदूषण बघत असताना आपल्याला त्याची कारणं बघणं सगळ्यात महत्त्वाचं आहे, की हवा प्रदूषण तर झालं आहे, पण ते कशामुळे झालेलं आहे? त्याची कारणं कुठले आहेत? त्याचे स्रोत कुठले आहेत किंवा सोर्स कुठले आहेत? हे बघू. आता हवा प्रदूषणाचं सर्वात महत्त्वाचं कारण असेल तर औद्योगिकरण. तर औद्योगिकरणाचं हवा प्रदूषणाचं औद्योगिकीकरण कसं? तर विविध कंपन्या आहेत किंवा मोठमोठे कारखाने आहेत, त्यांचे धूर किंवा मोठमोठ्या मशिनरी चालतात. तिथे इंधन म्हणून दगडी कोळसा असेल किंवा इतर मोठ्या-मोठ्या आपलं फर्नेस ऑइलसारखे म्हणजे क्रूड ऑइल डायरेक्टली आपण इंधन म्हणून वापरतो. मग हे इंधन काय होतं नीटचं जळत नाही. मग यातून मोठ्या प्रमाणात एकदम कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बन मोनॉक्साईड असेल, विविध सल्फरचे प्रमाण असेल किंवा कोळशाचे कण असतील, हे डायरेक्टली वातावरणात सोडले जातात आणि प्रत्येक कंपनी आली म्हणजे तिथे धुराडं आलं किंवा धूर हा आलाच आणि यातून वायू प्रदूषण सगळ्यात जास्त घडून येतं. त्यानंतर आपण आता जनरली सगळीकडे बघतो, की वाहतुकीची समस्या किंवा गाड्यांचं प्रमाण हे अतिशय जास्त झालेलं आहे. मग यातून काय घडून येतंय, की यातून प्रत्येक गाड्यांचं सायलेन्सरमधून निघणारा धूर, मग ते गाड्यांचं फिटनेस जर झालेलं नसेल किंवा जुनाट गाड्या, कागदोपत्री ज्या गाड्या क्लिअर नसतात किंवा पी-यू-सी ज्यांचं झालेलं नसतं, त्या गाड्या मोठ्या प्रमाणात कार्बन मोनॉक्साईड किंवा कार्बन डायऑक्साईड हे वायू वातावरणात सोडत असतात. मग पुण्यासारखी सिटी असेल किंवा मुंबईसारखी सिटी असेल किंवा आता नाशिकसारख्या आपल्या शहरांमध्ये देखील आपल्याला हवा प्रदूषणाची समस्या ही आढळून येते. कारण गाड्यांचं प्रमाण किंवा वाहतूक व्यवस्था अमर्यादरित्या वाढलेली आहे आणि आपण काय करतो, की एक व्यक्ती असेल तरी सुद्धा पर्सनल कार किंवा पर्सनल बाईक ह्या गोष्टी जनरली वापरायला बघतो आहोत. काय तर सोयीचं व्हावं. पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहे म्हणजे परिवहन व्यवस्थेची जी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे तिच्याकडे सहसा कोणी लक्ष देत नाही. म्हणजे 2-4 लोकांसाठी बस सेवा आपल्याला चालवावी लागते आणि पर्सनलसाठी मग याच्यापेक्षा आपण पर्सनली न वापरता 4-5 लोकं मिळून एक शेअरिंग कार किंवा शेअरिंग टॅक्सी ह्या कन्सेप्ट जर आपण राबवायला सुरुवात केली, तर त्यातून हवा प्रदूषण नक्कीच कमी व्हायला मदत होईल. पण तसं होताना दिसत नाहीये. म्हणजे पर्सनली कार किंवा पर्सनली बाईक वापरण्यामुळं मोठ्या प्रमाणात हवेत विषारी वायू सोडले जातात आणि त्यातून आपल्या डोळ्यांना किंवा मानवी अवयवांना इजा पोहोचत असते. त्यानंतरची हवा प्रदूषणाचं कारण आहे कचरा जाळणं. आता आपण बघत असतो, की घंटागाडीची सगळीकडे आपल्या नाशिक शहरामध्ये घंटागाडी सगळीकडे कार्यरत आहे. पण तरी पण आपल्या सवयी किंवा ऑफिस टाईम ह्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेस घंटागाडीत कचरा टाकणं जमेलच असं नाहीये. दुपारच्या वेळीही कधी-कधी घंटागाडी येत असते. मग आपण तो कचरा साचवून न ठेवता जाता-येता कुठेतरी नदीच्या पात्रात फेकून देणं किंवा सरळ एखादं आपण हे गोलाकार एखादी त्याची फुलाची वगैरे रिंग असते त्यामध्ये कचरा टाकतो आणि त्याला जनरली आग लावून देतो. या आगीतून काय होतं, की तो कचरा धुमसून दिवसभर पेटत असतो. दिवस-रात्र त्यातून वायू प्रदूषण होत असतं आणि हेच वायू आपल्याला नंतर आपण श्वसनामधून आपल्या शरीरामध्ये घेत असतो. त्यामुळे कचरा जाळणं किंवा कचरा बाहेर टाकणं हे पर्यावरणासाठी घातकच आहे आणि त्यातून वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात घडून येत असतं. त्यानंतर इंधन म्हणून लाकडाचा वापर. आता आपण भारत देश जर म्हणतो तर कृषीप्रधान देश आहे किंवा ग्रामीण कल्चर आहे. खेड्याकडे चला असं आपण नेहमी म्हणतो. पण खेड्याकडे चला म्हणत असताना खेड्याकडे आपण जाताना जनरली इंधन म्हणून काय वापरतात? तर लाकूड असेल, लाकूड फाटा असेल किंवा जळाऊ लाकडं असतील किंवा शेणी म्हणजे गवऱ्या वगैरे असतील. हे प्रकार इंधन म्हणून वापरतात. अजूनही प्रत्येक खेड्यामध्ये गॅस पोहोचलेला नाही आणि गॅस पोहोचला जरी असेल तरी तो ग्रामीण भागातील लोकांचं उत्पन्न कमी असतं. मग ते प्रत्येकालाच तो गॅस आज ₹900 ला सिलेंडरची टाकी आहे. मग ती
प्रत्येकालाच ती सिलेंडरची टाकी घेऊन 2-4 महिन्याचा स्वयंपाकाचा खर्च भागवणं शक्य होतं असं नाही. ग्रामीण भागात जंगलांचं प्रमाण जास्त आहे. मग जंगलांमध्ये हे लोकं काय करतात, की जाऊन काट्या किंवा लाकडं असतील ते तोडून आणायचे किंवा गोळा करून आणायचे आणि त्याच्यावर स्वयंपाक करायचा. म्हणजे चुलीवरची संस्कृती ही अजूनही गावाकडे आहे आणि आजही शहरांमधून आपण चुलीवरची मिसळ असेल किंवा चुलीवरचं मटण रस्सा असेल असे पदार्थ खायला आपण जनरली गावाकडे जात असतो. मग चुलीवरून जे आपण वापरतो त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण घडून येत असतं आणि चुलीसाठी लाकडाचा वापर केला जातो किंवा कोळशाचा वापर केला जातो. मग हे इंधन म्हणून जळत असताना मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड हा हवेमध्ये सोडत असतात. यातून वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात घडून येतं. त्यानंतर पुढचा प्रकार आहे औष्णिक विद्युत प्रकल्प. म्हणजे हवा प्रदूषण घडवून आणण्यासाठी सगळ्यात मोठं कारण असेल तर औष्णिक विद्युत प्रकल्प. कसं काय तर ते बघूयात आपण. आपली जी महाराष्ट्रात एकूण विद्युत निर्मिती होते पैकी 65% ते 67% विद्युत निर्मिती ही औष्णिक विद्युत प्रकल्पातून होते. आपल्याकडे म्हणजे पाण्यावर निर्माण होणारी विद्युत ही कमी आहे. त्यानंतर पवन ऊर्जेचं प्रमाण कमी आहे. सौर ऊर्जेपासून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचं प्रमाण कमी आहे. पण दगडी कोळशापासून निर्माण होणारी विद्युत जी आहे म्हणजे औष्णिक विद्युत जी आहे तिचं प्रमाण आजच्याही घडीला आपण 67% मग एकलहरे असेल, पारस असेल किंवा फेकरी वगैरे असेल, खापरखेडा वगैरे असेल, असे विविध औष्णिक प्रकल्प जवळजवळ 17 ते 18 औष्णिक विद्युत प्रकल्प आजही महाराष्ट्रात आहेत. आणि ह्या औष्णिक विद्युत प्रकल्पात दगडी कोळशाचं म्हणजे हजारो टन दगडी कोळसा रोजचा आपला जाळला जातो आणि यातून जनित्र फिरवून किंवा टर्बाईन्स फिरवून आणि विद्युत निर्मिती केली जाते. मग यामध्ये काय घडतं, की चंद्रपूरसारखे जिल्हे आज आपण बघतो, तर त्याला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून पण आपण ओळखतो. पण पांढऱ्या सोन्यामागे काळं सोनं देखील तिथे दडलेलं आहे, ते म्हणजे दगडी कोळसा. मग दगडी कोळशाच्या ज्वलनातून किंवा खाणकाम करत असताना मोठ्या प्रमाणात कोळशाचे वायू चंद्रपूरसारख्या जिल्ह्यांमध्ये आज पसरलेले आहेत आणि चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रातील घेणं न देणं नसताना भारतातील किंवा महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदूषित जिल्हा म्हणून आज आपण चंद्रपूरला ओळखतो. तर का तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे 2 जे औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत ते चंद्रपूर जिल्ह्यात आज स्थित आहेत. त्याच्यामुळे हे हवा प्रदूषण तिथे घडून येतं किंवा औष्णिक विद्युत प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडून जे वायू प्रदूषण आहे ते घडून येत असतं. त्यानंतरची हवा प्रदूषणाची कारणं आपण बघूयात किंवा डिझेल किंवा कोळशावर चालणारे रेल्वे इंजिन आहेत. आता अलीकडे आपण इलेक्ट्रिक इंजिन म्हणजे रेल्वेसाठी इलेक्ट्रिक इंजिन वापरायला सुरुवात केलेली आहे. पण इंग्रजांच्या काळापासून दगडी कोळशावर इंजिन चालत होते. मग ते आपण गदर वगैरे पिक्चर बघितलेला आहे सर्वांनी. तो कोळसा टाकणं किंवा मग त्यातून वाफ निघणं किंवा धूर निघणं, धुक 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 अशी जी आगीन गाडी पूर्वीच्या चालायच्या त्यातून मोठ्या प्रमाणात धूर वातावरणामध्ये सोडला जायचा. त्याच्यानंतर आजही कोकण रेल्वे किंवा ज्या दुर्गम रेल्वे आहेत, कोकण रेल्वेला आजही आपण इलेक्ट्रिकरण केलेलं नाहीये. मग इथे काय डिझेलवर चालणारे इंजिनं वापरले जातात. डिझेलची चालणारी इंजिनं बघतो तेव्हा आपण त्यांचं सायलेन्सर किंवा वायू सोडण्याचं जे वरचं मशीनच्या वरती जागा बघतो त्यामधून प्रचंड प्रमाणात धूर हा सोडला जातो. म्हणजे डिझेल किंवा कोळशावर चालणारी इंजिन देखील वायू प्रदूषण घडवण्यास कारणीभूत आहेत. त्यानंतर अग्निबाण प्रक्षेपण म्हणजे विविध आज मानव प्रगती करत आहे, चांगलीच गोष्ट आहे. चंद्रावर चाललाय, मंगळावर चाललेला आहे किंवा सूर्याकडे विविध मोहिमा नासा किंवा इस्रो असेल किंवा विविध युरोपियन स्पेस एजन्सी किंवा प्रत्येक देशाच्या वेगवेगळ्या स्पेस एजन्सीज आहेत. ह्या आज मोठ्या मोठ्या मोहिमा राबवत आहेत. पण ह्या राबवत असताना त्याला लागणारे इंधन हे हजारो टनांमध्ये असतं आणि हे जेव्हा आपण सोडत असतो आकाशाच्या दिशेने त्यावेळेस प्रचंड प्रमाणात धुळीचे किंवा असे ढगांसारखे लोटच्या लोट वातावरणामध्ये सोडले जातात आणि यातून देखील मोठ्या प्रमाणात हवेचं प्रदूषण हे घडून येत असतं. त्यानंतर निसर्गतः जर म्हणत असू तर धुळीची वादळं वगैरे वाळवंटातील ही मोठ्या प्रमाणात समस्या आहे. वाळवंटातील म्हणजे काय, ज्यावेळेस आपण जंगलतोड करतो त्यावेळेस हवेला कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होत नाही. मग हवा जनरली जोरात धावायला लागते. जोरात धावण्यामधून धुळीची वादळं जी आहेत ती निर्माण होतात. मग वाळवंटातील माती असेल किंवा जिथे मातीची धूप झालेली आहे अशा ठिकाणची माती एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी वारा स्वतःसोबत वाहत नेत असतो. मग त्यातून देखील वायू प्रदूषण घडून येत असतं. त्यानंतर नैसर्गिकच कारण दुसरं आहे ते ज्वालामुखीचा विस्फोट. ज्वालामुखीतून मोठ्या प्रमाणात विषारी वायू असतील किंवा राख असेल, धूर असेल, धुरके असेल, असे विविध विषारी पदार्थ ज्यावेळेस ज्वालामुखीचा उद्रेक असा चालू असतो त्यावेळेस
हा वातावरणात राखेचं मोठ्या प्रमाणात निक्षेपण हे केलं जात असतं. त्यानंतर औद्योगिक वायू दुर्घटना असतील. मग औद्योगिक वायू दुर्घटना कुठली तर आपण 84 सालची किंवा घेतली तर भोपाळ वायू दुर्घटना. मग मिथाइल मर्क्युरी सारखे जे पदार्थ आहेत त्यांचं लीक होणं किंवा आता आपण झाकीर हुसेनला बघितलं, की ऑक्सिजन वायू नाशिकमध्ये लीक झालेला होता. म्हणजे असे विविध जे औद्योगिक वायू दुर्घटना आहेत, ह्या देखील हवा प्रदूषण करण्यास कारणीभूत असतात. त्यातून मग विविध प्रकारची जीवितहानी असेल किंवा जीवितहानी मोठ्या प्रमाणात घडून येत असते. आताच आपण हवा प्रदूषण कशामार्फत घडून येतं किंवा हवा प्रदूषण घडून येण्यास कारणीभूत असलेले घटक बघितले. आता आपण वळूयात हवा प्रदूषणाचे परिणाम. म्हणजे हवा प्रदूषण झाल्यामुळे त्याचे काय परिणाम होतात, त्याच्याकडे आपण वळूयात. मग हवा प्रदूषणाचा सर्वात महत्त्वाचा परिणाम असेल तर तो मानव किंवा पशुपक्षी प्राणी असतील यांच्यावर होणारा श्वसनास होणारा त्रास. हवेमध्ये जेव्हा वायूंचं म्हणजे प्रमाण बिघडतं त्यावेळेस जो आपल्या शरीरामध्ये जाणारा ऑक्सिजन वायू असतो त्यामध्ये बिघाड होतो आणि त्यातून मग दम्याचे आजार असतील किंवा अस्थमा असे विविध आजार आपल्याला व्हायला सुरुवात होते. श्वसनास त्रास किंवा जे म्हातारे लोकं असतात त्यांना म्हणजे हवा प्रदूषणातून मृत्यूचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर आहे. त्यानंतर हवा प्रदूषणामुळे जर कचरा असेल किंवा एखादा विघातक घटक जर कचऱ्यामध्ये किंवा हवेमध्ये मिसळलेला असेल किंवा एखादा विषारी गास असेल, मग त्यामुळे आपण प्रत्येक वेळेस बातम्यांमध्ये वाचतो दुर्गंधीची समस्या किंवा एखादा वायू लीक झालेला आहे, तर ती वस्ती लगेच निर्मनुष्य केली जाते. का तर उलट्या, मळमळ यांसारखे त्रास व्हायला सुरू होतं. म्हणजे दुर्गंधीची समस्या त्यातून निर्माण होते किंवा विषबाधेची समस्या देखील निर्माण होते. त्यानंतर शारीरिक विकृती किंवा व्यंग किंवा अपंगत्व. म्हणजे हवा प्रदूषणाचाच हा परिणाम आहे, की जर एखादा व्यक्ती सतत विषारी वायूच्या संपर्कात येत असेल, तर गर्भामध्ये विविध विकृती जन्माला यायला सुरुवात होते. म्हणजे एखाद्याला पायच नसणं किंवा कानाचा अवयव अर्धवट येणं किंवा असे विविध शारीरिक विकृती असतील किंवा व्यंग असतील किंवा अपंग हे बाळ जन्म घेण्याच्या आधीच गर्भामध्ये तयार व्हायला लागतात आणि त्यातून अशा विकृती ह्या जन्माला येत असतात. त्यानंतर विविध असाध्य विकार म्हणजे दमा असेल किंवा ब्लड प्रेशर हाय होणं, लो होणं, त्यानंतर असे विविध आजार आहेत ते हवा प्रदूषणाच्या सहाय्याने घडून येत असतात. त्यानंतर पर्यटन स्थळांवर होणारा विपरीत परिणाम. म्हणजे हवा प्रदूषणाचा परिणाम आहे पर्यटन स्थळांवर होणारा विपरीत परिणाम. आपला ताजमहाल आहे, आग्र्याला जो ताजमहाल आहे त्याचा आपण बघत असतो, की संगमरवर म्हणजे व्हाईट संगमरवरातून तो निर्माण झालेला आहे. पण अलीकडे जर आपण त्याचा अभ्यास केला किंवा तिथे भेटी दिल्या, तर तो हळू पिवळा पडत चाललेला आहे किंवा त्याच्यावर मग विविध प्रक्रिया कराव्या लागतात, स्वच्छता करावी लागते आणि त्यातून तो पुन्हा व्हाईट करावा लागतो. म्हणजे दिवसेंदिवस ताजमहाल महाल हा पिवळा पडत चाललेला आहे. हा परिणाम कशाचा आहे? तर हा हवा प्रदूषणाचा परिणाम आहे. त्यानंतर दिल्लीसारखं प्रेक्षणीय स्थळ असेल, तिथे मग ऑड इव्हन सारखे आपल्याला उपक्रम राबवावे लागतात. सम तारखेला सम क्रमांकाची गाडी चालवा, विषम तारखेला विषम क्रमांकीच. हे कशामुळे घडून येतं? तर तिथे प्रदूषणाचं प्रमाण प्रचंड प्रमाणावर आहे. जे पर्यटन स्थळं जे आहेत ते पर्यटनाच्या लायक राहिलेले नाहीत. हे कशातून घडलंय? तर वायू प्रदूषण प्रचंड झाल्यामुळे. त्यानंतर वनस्पतींवर होणारे विपरीत परिणाम आहेत. मग वनस्पतींवर विपरीत परिणाम कुठले? तर फुलं न येणं किंवा झाडं न येणं. त्यानंतर आंब्यांचा आपण बघतो, की आंब्यांना मोहोर वगैरे येतो त्या काळात पाऊस होतो. मग पाऊस झाल्यामुळं मोहोर अख्खा गळून पडतो. तर हे कशामुळं घडतं? तर हवेतील जे प्रदूषणाचे घटक आहेत त्यांचं प्रमाण बिघडल्यानंतर मग हे परिणाम घडून येतात. त्यानंतर पानं गळणं किंवा पानांचे कोवळे जे देठ असतात ते पडणं, म्हणजे नवीन फुटवा न करणं, असे विविध प्रकार जे आहेत की वनस्पतींना वायू प्रदूषणाने घातक ठरत असतात. त्यानंतर आम्ल पर्जन्याची निर्मिती, म्हणजे वातावरणात जर ॲसिडिक वायू जास्त प्रमाणात मिसळले तर ते वरती जाऊन ढगांमध्ये मिसळतात. ढगांमध्ये मिसळल्यानंतर आम्ल निर्मिती किंवा पर्जन्य निर्मिती. मग आपण बातम्यांमध्ये वाचत असतो इथे का तिथे ॲसिड रेनफॉल झाला किंवा आकाशातून पडणाऱ्या पावसाचा रंग हिरवा होता. त्यानंतर आकाशातून मासे पडले किंवा बेडूक पडले. असं विविध जे प्रकार बघतो किंवा आम्लपर्जन्य. मग त्यामुळे काय होतं, की आपल्या शेतजमिनी जळून जातात किंवा पिकं नष्ट होतात. असे विविध प्रकार हे परिणाम आहेत जे हवा प्रदूषणामुळे घडून येत असतात. त्यानंतर आता आपण वळूयात हवा प्रदूषण नियंत्रणाच्या काही उपाययोजना आहेत का? मग हवा प्रदूषण जर आपल्याला नियंत्रित करायचं असेल, तर कसं शक्य आहे? तर वृक्ष लागवड जेवढी जास्त करता येईल तेवढी जास्त करावी.
जेणेकरून हवेतील कार्बन डायऑक्साईड असेल किंवा विषारू वायू असतील ते अन्न निर्मितीसाठी झाडं स्वतःकडे शोषून घेतील आणि चांगले वायू किंवा ऑक्सिजनची निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल. आता आपण अमेझॉनचं जंगल घेतो, ब्राझीलमध्ये आहे. पृथ्वीवरील एकूण ऑक्सिजनच्या 20% ऑक्सिजनची निर्मिती एकटं ब्राझीलचं अमेझॉनचं जंगल करत असतं. म्हणजे जंगलांचं योगदान आपल्या पृथ्वीला वाचवण्यासाठी किती मोठं असू शकतं हे आपण अमेझॉनच्या जंगलावरून समजू शकतो. मग त्यासाठी काय करता येईल, तर वृक्ष लागवडीबरोबर अमेझॉनसारखी जंगलं असतील किंवा कॅलिफोर्नियाचं जंगल असेल किंवा ऑस्ट्रेलियातील जंगलं असतील, म्हणजे बुश फायर वगैरे, म्हणजे हे विविध फायर्स लागतात किंवा आगी लागतात, यांच्यावर नियंत्रण मिळवलं पाहिजे. आणि विविध जे आगे आहेत त्या लागणं जास्त महत्त्वाचं नसतं, तर ते लावणं थांबवणं जास्त महत्त्वाचं आहे. ह्या आगी निसर्गतः खूप कमी लागतात, पण मानवनिर्मित आगींचं प्रमाण खूप जास्त आहे आणि निर्वनीकरण करण्याचा जो सपाटा चालू आहे मानवाने केलेला, तो कमी केला पाहिजे. त्यानंतर कारखान्यांची धुराडी जी असतील ती उंच करणे. कारखान्यातून विविध प्रकारचे विषारी वायू हे वातावरणात सोडले जातात. मग त्यांची जर धुराडी उंच केली तर ते बऱ्यापैकी वातावरणाच्या वरच्या थरामध्ये ते विषारी वायू सोडले जातील. म्हणजे श्वसनाला जे मानव किंवा पशुपक्षी प्राणी आहेत, ते खालच्या लेयरमध्ये जे राहणारे प्राणी आहेत, त्यांचा त्यावर फारसा विपरीत परिणाम होणार नाही. परिणाम तर होणारच आहे, पण जास्त नाही होणार. म्हणजे कारखान्यांची धुराडी जी आहेत ते उंच केली पाहिजे. त्यानंतर स्वयंचलित वाहनांचा मर्यादित वापर, म्हणजे जे पेट्रोल, डिझेल, कोळसा किंवा इतर प्रदूषणकारी वाहनं आहेत, आताच्या घडीला सध्या वापरात आहेत, त्या वापरांचा वापर कमी करून CNG असेल किंवा इलेक्ट्रिक वाहनं असतील, म्हणजे हायब्रिड वाहनं असतील, ह्या वाहनांचा वापर वाढवला पाहिजे. कारण यातून वायू प्रदूषण घडून येत नाही. यातून गॅसचं असेल किंवा CNGचं असेल ज्वलन हे पूर्णपणे होतं. त्यानंतर इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या कार्स असतील किंवा गाड्या असतील, यामध्ये देखील कोणत्याही प्रकारच्या वायूचं किंवा प्रदूषण किंवा ज्वलन होत नाही आणि यातून पर्यावरणाचं जे हवा प्रदूषण जो घटक आहे तो कमी होण्यात अतिशय जास्त प्रमाणात मदत होणार आहे. म्हणजे स्वयंचलित वाहनांसाठी दिल्ली प्रशासन असेल किंवा भारत सरकारने असं अलीकडेच मोठ्या प्रमाणात सोयी सवलती देखील जाहीर केलेल्या आहेत. त्याचा सर्व नागरिकांनी लाभ घेतला पाहिजे. म्हणजे इलेक्ट्रिक वाहनं जे आहेत त्याच्या वापरावर सर्वांनीच भर दिलेला पाहिजे. म्हणजे एक स्वतःपासून सवय लावली पाहिजे, की जर पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे, पेट्रोलला ऐवजी किंवा डिझेलला पर्याय म्हणून आपण इलेक्ट्रिक वाहन वापरू शकतो, तर ते प्रत्येकाने वापरलं पाहिजे किंवा तशी इच्छा. म्हणजे आता जनरली आपण काय विचार करतो, की त्यांची रेंज कमी आहे किंवा, पण आपल्याला रोजचा रोज कुठे लांब जायचं तरी कुठे आहे, कधीतरीच प्रॉब्लेम येतो. त्यावेळेस पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर केला पाहिजे आणि जनरल सिटीमध्ये वापरत असताना आपण इलेक्ट्रिक कार्सचा किंवा इलेक्ट्रिक बाईक्सचा वापर हा केला पाहिजे. त्याच्यानंतर विषारी कण यंत्रणा असतील, म्हणजे विविध कारखाने असतील, त्यामध्ये जो बाहेर पडणारा धूर आहे तो विविध जाळ्यांमधून क्रॉस होत असतो. मग ह्या जाळ्या जर व्यवस्थित असतील तर विषारू वायू किंवा मोठमोठे कण असतील, कोळशाचे कण असतील किंवा विविध सल्फरचे कण असतील, हे गाळून त्यातून बाहेर जर जातील तर ते नक्कीच पर्यावरणात प्रदूषण कमी करतील. पण ते जर ती विषारू वायू कण यंत्रणा जर कार्यान्वित नसेल किंवा चांगल्या पद्धतीने वापरात नसेल तर त्यामधून जे विषारी कण जसेच्या तसे हवेत टाकले जातील आणि त्यातून हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणात घडून येईल. त्यानंतर कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे म्हणजे काय, घंटागाडी येते आपल्याकडे, तर घंटागाडीतच आपला कचरा टाकला पाहिजे. तो कुठेही नेऊन मोकळ्या मैदानात असेल किंवा घराच्या मागील बाजूस जाळणं ह्यासारखे प्रकार प्रत्येकाने बंद केले पाहिजेत. म्हणजे घंटागाडीतून जो कचरा जातो त्यावर विविध प्रक्रिया केल्या जातात. मग त्यातून खत निर्मिती असेल किंवा नाशिकसारख्या पालिकेने त्यातून इंधन निर्मितीचा नवीन प्रकल्प तयार केलेला आहे. म्हणजे त्याचा वापर किंवा वर्गीकरण करून आणि त्यातून पुनर्निर्मिती करता येईल, शक्य असेल तर ते केलं जातं आणि राहिलेल्या कचऱ्यातून खत निर्मिती किंवा त्याचं बारीक करून रिसायकल केला जातो. अशा प्रकारे म्हणून प्रत्येक वेळेस आपण कचरा टाकत असताना तो घंटागाडीतच दिला पाहिजे. त्यानंतर लाकडाऐवजी गॅसच्या वापरावर भर दिला पाहिजे. म्हणजे ग्रामीण भागात जे आपण इंधन म्हणून लाकडाचा वापर करतो, तर ते लाकडाचा वापर न करता गॅसचं सार्वत्रिकरण घडवून आणून गॅसच्या किमती ह्या कमी ठेवल्या पाहिजेत, जेणेकरून गॅस सर्वांना परवडेल आणि ते लोक साहजिकच, जर ते परवडणारे इंधन आहे, म्हणजे जंगलात जाऊन काट्याकुट्यातून लाकडं गोळा करून आणणं आणि ते कष्टदायक काम आहे, पण गॅस परवडत नसल्यामुळं ते लोक अजूनही त्या पर्यायाचा अवलंब करतात. मग गॅसच्या जर किमती कमी ठेवल्या तर ऑटोमॅटिकली लोक लाकूड तोड तर वाचणारच आहे, म्हणजे जंगलं ऑटोमॅटिक उभे राहणार आहेत. पण
जंगलांचं उभं राहण्याबरोबरच गॅसच्या वापरावर म्हणजे एक सुरक्षित इंधन म्हणजे त्यांना होणारे रोगराई असेल किंवा श्वसनातून जाणारा स्वयंपाक बनवण्या स्त्रीच्या श्वसनातून जाणारा जो शरीरामध्ये धूर असेल त्याचं प्रमाण कमी म्हणजे आरोग्यावर त्याचा परिणाम होणार आहे. आरोग्यावर परिणाम होता होता जंगलं वाढणार आहेत. त्यानंतर आपोआप लोकं लाकडाऐवजी गॅसच्या दृष्टीने वळणार आहेत. म्हणजे लाकडाऐवजी आपण गॅसच्या वापरावर भर दिला पाहिजे. त्यानंतर धूम्रपानावर बंदी. आता धूम्रपान म्हणजे जे सार्वजनिक ठिकाणी आपण बघतो की जनरली सिगारेट वगैरे किंवा विडीसारखे प्रकार फुंकले जातात. मग यातून हवेमध्ये आपला धूर सोडला जातो. मग तो स्वतःला तर तो पिणाऱ्याला घातक ठरतोच, पण आजूबाजूला जे 2-4 लोकं असतील त्यांनाही पिणाऱ्या इतकाच घातक तो ठरत असतो. मग सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर बंदी घातली पाहिजे किंवा ह्या वाईट किंवा चुकीच्या सवयी आहेत, तर त्या प्रत्येकाने स्वतःला सवयी लावल्या पाहिजेत. मी धूम्रपान करणार नाही किंवा सार्वजनिक ठिकाणी मी सिगारेट वगैरे पिणार नाही. त्यातून वायू प्रदूषण देखील कमी होणार आहे आणि आरोग्याला देखील ते चांगलं असणार आहे. त्यानंतर सौर चुली असतील किंवा विद्युत शक्ती आहे. म्हणजे अलीकडे काय सोलरपासून शिर्डीसारखं देवस्थान आहे, तिथे आपण सोलरपासून तयार केलेली शेगडी बघतो. म्हणजे सर्व भक्तांना जेवण जे असेल किंवा महाप्रसाद असेल हा सौर चुलीवर केला जातो. सौर कुकरसारखे नवीन पदार्थ म्हणजे वस्तू मार्केटमध्ये आलेल्या आहेत, त्यांचा वापर केला पाहिजे. त्यानंतर औष्णिक शक्तीच्या ऐवजी आपण सौरशक्ती किंवा पवनशक्ती यांसारख्या विद्युत निर्मिती स्रोतांकडे वळलं पाहिजे व त्यातून जास्त प्रमाणात विद्युतीची निर्मिती केली पाहिजे व त्यावर तयार झालेले वीज वापरायची आपण सर्वांनी सवय लावली पाहिजे. त्यानंतर विविध अस्त्र निर्मितीवर किंवा उत्पादनावर बंदी घातली. म्हणजे आपण मोठमोठे क्षेपणास्त्र बघतो, त्यांच्या मागे आपण मोठं इंधन जाळतो किंवा बॉम्बस्फोट निर्मिती जे बॉम्बस्फोट घडवून आणत असतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात विषारी वायू आपण इन्क्लूड करत असतो आणि त्यातून मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण घडून येतं. म्हणजे मग असं सौरचूल असेल किंवा अस्त्र-शस्त्र निर्मिती आहे, ही देखील मानवाने स्वतः शांत राहिलं तर युद्धांसारखे प्रसंग येणार नाही व यातून मोठ्या प्रमाणात अस्त्र-शस्त्र निर्मितीची जी स्पर्धा निर्माण झालेली आहे ती कमी होणार आहे आणि आपोआप हवा प्रदूषण कमी होणार आहे. अशा तऱ्हेनं आपला हवा प्रदूषण हा टॉपिक इथे संपलेला आहे. तर आपण आता ह्या घटकावर एक प्रश्न घेऊयात. प्रश्न आहे हवा प्रदूषण म्हणजे काय? ते सांगून त्याचं कारणं, परिणाम व नियंत्रणाच्या उपाययोजना. म्हणजे आपण आत्ताच्या लेक्चरला जे सर्व बघितलं त्याचं सविस्तर लिखाण करून आणि आपल्याला ते माझ्या ईमेल आयडीला विद्यार्थ्यांनी सर्वांनी टाकायचं आहे. त्यानंतर आता आपण पुढच्या लेक्चरला काय बघणार आहोत, तर पुढच्या लेक्चरला मागील लेक्चरला ज्याप्रमाणे जलप्रदूषण बघितलं, ह्या लेक्चरला हवा प्रदूषण बघितलं, याचप्रमाणे आपण पुढील लेक्चरला ध्वनी प्रदूषण हा टॉपिक बघणार आहोत. धन्यवाद.